चांदीला नवी झळालेली आलेली आहे। चांदीच्या दरात 2000ची वाढ झाली आहे। चांदी प्रति किलो 1,01,970 रुपयांवर गेली आहे, तर पुढील काळात चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या बक्षीस रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे। विजेत्या संघाला 19 कोटी रुपये मिळणार आहेत। गेल्या वेळेपेक्षा बक्षिसाच्या रकमेत 53% वाढ करण्यात आली। 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार रंगणार आहे। जुहू सारख्या मोक्याच्या ठिकाणी आता सामान्यांसाठी गृहनिर्माण योजना राबवण्यात येणार आहे। या ठिकाणी म्हाडा मालकीचा 8 एकर भूखंड झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नावाखाली एका विकासकानं हडप केला होता आणि न्यायालयातनं स्थगिती मिळवली होती। मात्र स्थगिती उठवण्यात म्हाडाला यश आलं असून म्हाडाच्या वांद्रे विभागानं हा भूखंड ताब्यात घेतलाय। विविध अभियांत्रिकी कामं आणि देखभाल दुरुस्तीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान, हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी दरम्यान आणि पश्चिम रेल्वेच्या बोरीवली ते गोरेगाव दरम्यान हा मेगा ब्लॉक असेल। यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार असून प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे। अटल सेतू 13 तासांसाठी बंद राहणार आहे। MMRDA कडनं मॅरेथॉनचं आयोजन केलं। यासाठी आज रात्री 11 पासून उद्या दुपारी 1 पर्यंत अटल सेतू बंद असणार आहे। त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे। भिवंडीमध्ये पुरातन शिवलिंग सापडलंय। महाशिवरात्रीच्या पर्वावर पांडवगडावरील कुंडात हे पुरातन शिवलिंग सापडलं। त्यामुळे भाविकांमध्ये भक्तिमय आणि आनंदाचं वातावरण आहे। बदलापूरमधल्या IES कात्रप विद्यालयातील प्राथमिक विभागाच्या अंतर्गत विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं। यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर जवळपास 100 ते 125 प्रकल्पांचं सादरीकरण केलं। विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं। मुंबई विमानतळावरून 6.28 कोटींचं सोनं जप्त करण्यात आलं। सोने तस्करी प्रकरणी 3 इराणी नागरिकांना अटक केलेली आहे। त्यांच्याकडनं तब्बल 7 किलो सोनं जप्त केलं। महसूल गुप्त संचालनालयानं ही कारवाई केली। कर थकवणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात मुंबई महापालिकेनं कारवाईला सुरुवात केली आहे। महापालिकेनं चांदिवलीतील 18 मालमत्ताधारकांच्या 178 कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या। संबंधित मालमत्ताधारकांनी 21 दिवसांच्या आत थकीत कर न भरल्यास त्यांच्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे। मुंबईच्या किंग सर्कल आणि वडाळा दरम्यान रेल्वेच्या पुलाखाली एक मोठा कंटेनर अडकला। यामुळे ईस्टर्न एक्सप्रेसवेवरील वाहतूक काही काळ मंदावली होती। या पुलाची उंची कमी असल्याने इथं वारंवार अशा घटना घडत आहेत। मात्र त्याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतं। अटल सेतूवरून उडी मारून शिक्षकानं आत्महत्या केली आहे। मृत शिक्षक अलिबागचा असल्याचं समोर आलं, तर सेक्स्टॉर्शनच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात ओढून शिक्षकाकडे पैशांची मागणी केली होती। अंधेरीमध्ये दुप्पट परताव्याच्या आमिषानं फसवणूक करण्यात आली। अंधेरी रेल्वे स्थानकात 3 आरोपींनी मिळून एका प्रवाशाची 50 लाखांची फसवणूक केली आहे। जेवढे पैसे आणाल त्याच्या दुप्पट पैसे दिले जातील असं सांगून प्रवाशाची फसवणूक केली। 50 लाखांऐवजी खेळण्यातल्या नोटा देऊन फसवणूक करण्यात आली। अंधेरीमध्ये पाण्याच्या समस्येनं नागरिक हैराण झालेत। तांसा जलवाहिनीच्या कामानंतर चकाला भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झालाय। अपुऱ्या आणि कमी दाबानं होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे। मुंबईमधील वांद्रेच्या म्हाडा मुख्यालयामध्ये एका महिलेनं गळ्यात नोटांची माळ घालून आंदोलन केलं। आपल्या म्हाडाच्या घरासाठी ते कार्यालयामध्ये खेटा मारत असताना अधिकारी तिचं म्हणणं ऐकून घेत नाहीत असा तिचा आरोप आहे। इटवाळ्यातील ग्रामीण भागात खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले। गेल्या 15 दिवसांपासून जावईपाडा ते रुंदे काळू नदीपर्यंतच्या रस्त्यावरचं काम बंद आहे। त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त करत रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे। ठाण्यातील शहापुरात गंगा गोरजेश्वर देवस्थानाचा रस्ता खोदल्यामुळे शिवभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्या रस्त्यामुळे महाशिवरात्रीच्या काळात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होतो। त्यासाठी रस्त्याचं काम पूर्ण करावं आणि उर्वरित काम
महाशिवरात्रीनंतर करावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे. मुंबईमधील फोर्ट परिसरातल्या फ्रीमेसन्स हॉलमध्ये आग लागली होती. आग लागताच लोकांची धावपळ झाली. अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी आग विझवलेली आहे. आग नेमकी का लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही. ठाणे महापालिकेच्या डायघर कचरा प्रकल्पातील कचऱ्याला आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरलेत. त्यामुळे गावकरी हैराण झालेत. आगीवर अद्यापही नियंत्रण मिळवलेलं नाही. या दरम्यान दोषींवर कारवाई करा अशी मागणी आमदार राजेश मोरे यांनी केली आहे. केसरीचे संस्थापक आणि अध्यक्ष केसरी भाऊ पाटील यांचं निधन झालं. ते केसरी परिवाराचे आधारस्तंभ होते. वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी केसरी टूर्सची स्थापना केली. मोठ्या कष्टानं या कंपनीला जगविख्यात कंपनी म्हणून नावारूपास आणलं. त्यांना पर्यटन क्षेत्रातल्या विद्यापीठ म्हणून संबोधलं जायचं.